चला, आज आपण इथं निवाज किचनमध्ये मस्त पोह्याचे चपातीचे पोहे करणार आहोत। तर बघा तुम्ही, यासाठी माझ्याकडे बघा एवढ्या चपात्या उरल्या होत्या रात्रीच्या शिळ्या। तर त्याच्यासाठी मी या चपात्यांचा अगोदर भुगा करून घेणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय काय बघा। इथे कांदा घेतला मी, हे शेंगदाणे आहेत, फोडणीसाठी मोहऱ्या, जिरे, कढीपत्ता, एक टमाटर आणि हे मिरच्या। हे अगोदर मिरच्या, टमाटर आणि कढीपत्ता, कोथिंबीर मस्त असा बारीक भुगा करून घ्यायचा चपातीचा। खूप चांगले लागते ते असे पोहे। या पद्धतीने चांगले बारीक चुरा करून घ्यायचा आणि याला काय करायचं, थोडं 5 मिनिटं पाणी टाकून थोडंसं असं भिजून द्यायचं। खूप चांगले लागतात पोहे। हे पोहे खाल्ले की तुम्हाला पोहे खायची सुद्धा आठवण येणार नाही, एवढे छान लागतात। शिळी चपाती उरली की तुम्ही पहिला असेच पोहे करून खाता। याला चांगलं पाणी टाकून मी आता भिजून घेतले। आता बघा, इथे टमाटर कापून घेतले, मिरची पण कापून घेतली, कांदा कापून घेतला आणि ही कोथिंबीर अशी जास्त घ्यायची। कोथिंबीरीने छान चव लागते। आता चला आपण फोडणी करून घेऊ। कढई चांगली गरम करून घेऊ। तेल चांगलं तापलं की पटापट फोडणी देऊन घेऊ। जिरे मोहरी टाकले, हिरव्या मिरच्या, कांदा, शेंगदाणे अगोदर टाकायला पाहिजे, पण विसरले मी। अगोदर शेंगदाणे चांगले लाल परतून घेतले ना। तर कांदा हे चांगलं परतून झालं। आता हे टमाटर सोडून घेते। चवीनुसार मीठ टाकायचं। चपातीमध्ये मीठ असतं त्यामुळं थोडंच मीठ टाकायचं। थोडी कोथिंबीर टाकून घेते। थोडीशी याच्यात फोडणीत टाकायची आणि नंतर चपातीचे पोहे टाकले का उपमा ते मग नंतर करून टाकायचे थोडे। आता हळद टाकायची आणि लगेच हे पोहे सोडून द्यायचे। याच्यात चांगले मिक्स करून घ्यायचे। चांगले मिक्स करून घेतलेत। आता एक चला, झाले पोहे बघा तुम्ही। या पद्धतीने असे तयार झाले पोहे। आता आवडले तर तुम्हाला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही या पद्धतीने करून खा। मस्त त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि खायचे। चला, भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये। बाय।